सोशल मीडियावर केलेली चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून सुमारे 11 तोळ्यांचे दागिने आणि रोकड असा 7,10,000 रुपयांचा ऐवज उकळला आहे। तसेच तिला कॅफेत घेऊन जाऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे। उपनगरात राहत असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी काल गुरुवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी रेहान राजू शेख राहणारा तपोवन रस्ता सावेडी याच्या विरुद्ध विनयभंग आणि पोक्सो आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी यांच्या मोबाईलच्या फोनपेमधील ट्रान्झॅक्शन आणि घरातील कपाटाची चावी सापडत नसल्याने त्यांनी पत्नी आणि मुलीकडे चौकशी केल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची कबुली दिली आहे। फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी क्लासला जात असताना एका मेकॅनिक दुकानात काम करत असलेला रेहान शेख तिचा पाठलाग करत होता। 2 ते 3 महिन्यांपासून ते सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर बोलतही होते। सावेडी उपनगरातील एका कॅफेत त्यांची भेट झाली होती, तेव्हा रेहान याने मुलीसोबत अश्लील चाळे केले होते। धमकीला घाबरून पीडितेने वडिलांच्या मोबाईलवरून रेहानला पैसे पाठवले। त्यानंतर देखील त्याने पीडितेकडे वारंवार पैशांची मागणी केली असता तिने UPI द्वारे त्याला पैसे पाठवले होते। त्याने पीडितेच्या आईचे घरातील सोन्याच्या दागिन्याची मागणी केली असता पीडितेने तिच्या आईच्या कपाटात ठेवलेले 8 तोळ्याचे गंठण, 1 तोळ्याचे टॉप्स, 5 ग्रॅमची अंगठी, 3 ग्रॅमच्या 3 नथा, 5 ग्रॅमचे दोरा गंठण तसेच 5 ग्रॅमची चेन असे सुमारे 11 तोळ्यांचे सोन्याचे दागिने रुमालात बांधून घरच्या बाल्कनीतून रेहानला दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत।